सर्वात आधी मी तुम्हाला माझं ॲमेझॉन पे व्हाउचर दाखवतो, जे मला मायक्रोसॉफ्टकडून मिळालं आहे. काहीही न करता, जे तुम्हीही मिळवू शकता आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. असं व्हाउचर तुम्हाला तुमच्या मायक्रोसॉफ्ट अकाउंटशी रजिस्टर असलेल्या ईमेलवर येतं. हे बघा, से हॅलो टू युअर रिवॉर्ड 500 ॲमेझॉन पे गिफ्ट कार्ड इंडिया. हा मायक्रोसॉफ्टचा ईमेल ID ज्यावरून मला व्हाउचर आलं आहे. ॲमेझॉन पे गिफ्ट कार्ड ₹500. आता हा गिफ्ट कार्ड कोड तुम्ही ट्राय करू नका, कारण तो मी ऑलरेडी रिडीम केला आहे. इथे मी तुम्हाला हे कितपत खरं आहे हे सांगण्यासाठी दाखवतो आहे. असं किंवा इतर व्हाउचर्स तुम्हाला मिळवण्यासाठी काय करायचं, तर आपण जे इंटरनेटवरती रेग्युलर सर्च करतो त्यासाठी मायक्रोसॉफ्ट आपल्याला रिवॉर्ड पॉईंट्स देतं. प्रत्येक सर्चसाठी 3 रिवॉर्ड पॉईंट्स. त्यासाठी एकच कंडिशन आहे, आपण मायक्रोसॉफ्टचं वेब ब्राउझर यूज केलं पाहिजे, मायक्रोसॉफ्ट एज. यामध्ये कम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि मोबाईल दोन्हीवर रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. हे बघा, PC सर्च, मोबाईल सर्च. फक्त आपल्याला सर्च करायचं आहे आणि पॉईंट्स मिळणार. याच्या 2 लेवल्स असतात. जसं मी आता सर्च करतो मायक्रोसॉफ्ट बिंग रिवॉर्ड लेवल्स किंवा मायक्रोसॉफ्ट रिवॉर्ड पॉईंट्स सर्च केलं तरी चालेल. मला आता तुम्हाला पॉईंट्सच्या लेवल्स दाखवायच्या आहेत, त्यामुळे मी लेवल्स सर्च करतो आणि मला हे सर्च करण्यासाठी 3 पॉईंट्स मिळतील. आत्ता माझे पॉईंट्स आहेत 654. आत्ता सर्च करून झाले 657. बस असं एवढंच करायचं आणि 3 पॉईंट्स. लेवल 1मध्ये दिवसाला 30 पॉईंट्स मिळवू शकतो आणि लेवल 2मध्ये दिवसाला 150 पॉईंट्स मिळवू शकतो. कम्प्युटर लॅपटॉपवर 90 पॉईंट्स आणि मोबाईलवर 60 पॉईंट्स. लेवल 1वरून लेवल 2 जाण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 500 पॉईंट्स मिळवायचे आहेत आणि दर महिन्याला 500 पॉईंट्स मिळवत राहायचे तुम्ही लेवल 2 मेंटेन करण्यासाठी. इथे वेगवेगळे व्हाउचर्स आहेत आणि त्यासाठी किती पॉईंट्स लागतात ते आहे. तुम्हाला जे व्हाउचर पाहिजे ते घेऊ शकता. पॉईंट्स मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर शॉपिंग केल्यानेही मिळतात, पण आपल्याला शॉपिंग करायची नसेल तर फक्त डेली सर्च करून 150 पॉईंट्स मिळवू शकतो. म्हणजे आपण रोज इंटरनेट सर्च करतो तेच, असं केलं तर पॉईंट्स मिळतील. चला मोबाईलवर कसं करू शकतो बघू. यासाठी मी मायक्रोसॉफ्ट बिंग ॲप डाउनलोड केले. त्यामध्ये मी सर्च केलं बांगलादेश न्यूज आणि 3 पॉईंट्स मिळाले. त्यानंतर मी सर्च केलं विराट कोहली, परत 3 पॉईंट्स. विराट कोहली फाउंडेशन सर्च केलं, 3 पॉईंट्स. एवढं सोपं आहे. रिवॉर्ड्समध्ये डेली पॉईंट्समध्ये 150 पैकी मोबाईलवरचे 60 पॉईंट्स माझे पूर्ण झालेत आणि लॅपटॉप किंवा PCवर माझे आजचे पॉईंट्स आहेत 63. मोबाईलवर जे मी 60 पॉईंट्स मिळवलेत ते पण दाखवतो आहे आणि लॅपटॉपचे 63 आजचे. मी लॅपटॉपवर 90 पॉईंट्सपर्यंत आज मिळवू शकतो. इथे वर दाखवते बघा, लॉक इन युअर लेवल 2 स्टेटस. यू हॅव अर्न्ड 1377 पॉईंट्स धिस मंथ. यू विल स्टे लेवल 2. म्हणजे सुरुवातीला सांगितल्यासारखं 500पेक्षा जास्त दर महिन्याला पॉईंट्स मिळवा आणि लेवल 2 मेंटेन करा आणि तुम्हाला जे व्हाउचर्स पाहिजेत ते मिळवा. व्हाउचर्सबद्दल बघू. इथे वेगवेगळे व्हाउचर्स आहेत, जसं ॲमेझॉन, क्रोमा, फ्लिपकार्ट किंवा गेमिंग रिलेटेड. तुम्हाला ॲमेझॉनचं ₹500 व्हाउचर मिळवायचं असेल तर तुम्हाला 7,840 पॉईंट्स लागतील किंवा फ्लिपकार्टचं ₹500 व्हाउचर मिळवायचं असेल तरीही 7,840 पॉईंट्स लागतील. क्रोमाच्या 5,000च्या व्हाउचरसाठीही 7,840 पॉईंट्स लागतील. दर महिन्याला तुम्ही 4,000 ते 4,500 पॉईंट्स मिळवू शकता आणि दर 2 महिन्याला ₹500 व्हाउचर आरामात मिळवू शकता, काहीही न करता.
आणखी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी असतात, त्यात खूप सारे पॉईंट्स मिळतात. रेग्युलरली डेली सर्चचे बोनस पॉईंट्स मिळतात. ते तुम्ही स्वतः एक्सप्लोर करू शकता मायक्रोसॉफ्टच्या रिवॉर्ड्सच्या वेबसाईटवर, तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर. मी फक्त हे दाखवतो आहे की रोज आपण इंटरनेट ब्राउज करतोच आणि अशा प्रकारे आपण पॉईंट्स आणि वाउचर्स मिळवू शकतो. चला, इंटरनेट सर्च करून वाउचर मिळवा आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.